मला असं पण वाटतंय की आपल्या जो बॉडीचा कलर आहे, काहींचा स्किन कलर आहे, क्रीम कलर मध्ये थोडा शेड येतो, परत सावळा येतो, काळा येतो, गोरा येतो, तर आपल्या त्या शेडनुसार सुद्धा साडी ही आपल्याला कोणती सूट होईल असं पण म्हटलं जातं. पण आपल्या फेसचा जो शेप आहे त्यावर सुद्धा आपण कोणती पैठणी घालतो आहोत हे सुद्धा त्यावर डिपेंड असतं. त्यामुळे तुमच्या फेसचा सुद्धा कोणत्या शेपमध्ये, काहींचा सर्कल मध्ये असतो, काहींचा ओव्हल मध्ये असतो, काहींचा असं म्हणजे आपल्या डोळ्याचा भाग खाली असतो किंवा वरती असतो, गाल सुद्धा काहींचे मध्ये असतात, काहींचे वरती असतात. त्यावर सुद्धा पैठणी ही डिपेंड करते की आपल्याला कोणती पैठणी सूट होणार आहे. कलरवर तर असतेच, पण आपल्या शॉर्ट मॅडमला असं म्हणायचंय की आपल्याला जसं नेचरनी बनवलं आहे त्या नेचरनुसार आपल्याला कळायला पाहिजे की कशा पद्धतीचं आपल्याला साडी नेसायची आहे. तेच सजेशन करायला स्टुडंट उभे आहेत. तर मागची मीना बुट्टी होती, ही ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि महाराणी पदरामध्ये. तर ब्युटिफुल कलर असं रुपाली मॅडम म्हणतायत, शोभा मॅडम म्हणताय हाय मॅडम, श्रद्धा मॅडम म्हणतायत हाय.